नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। सर्वांसाठी आनंदाची बातमी, महाराष्ट्र सरकारकडून आता वाळू आणि रेती मिळणार। परंतु वाळू आणि रेती ही मोफत स्वरूपात मिळणार आहे। परंतु कोणत्या लाभार्थ्यांना ही रेती किंवा वाळू मिळणार आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण असा कोणता शासन निर्णय आहे की ज्यामुळे आपल्याला वाळू व रेती मोफत मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना एक विनंती, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच नवीन व्हिडिओ, नवीन गोष्टी, माहिती या चॅनलवरती येत असतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यानंतर नक्की लाईक करा। व्हिडिओबद्दल चांगलं वाईट मत असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका। चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। तर मित्रांनो, 14 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। वाळू रेती पुरवण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण, ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्यात आलेले आहेत। आता आपण याविषयी सविस्तर माहिती बघूया। अनधिकृत उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू व रेती पुरवण्याबाबत सर्वंकष सुधारित रेती धोरणास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। तसेच ना नफा व ना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, काही लाभार्थ्यांना ही वाळू व रेती मोफत स्वरूपात सुद्धा मिळणार आहे, परंतु त्यासाठी सर्वंकष सर्व नियमवाटी पाळून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तसेच या मंत्रिमंडळामध्ये वाळूचे उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। मुंबई महानगर प्रदेशासाठी 1200 रुपये प्रति ब्रास, रुपये 267 प्रति मेट्रिक टन व मुंबई महानगर प्रदेश वगळून इतर क्षेत्राकरिता 600 रुपये प्रति ब्रास, रुपये 133 प्रति टन इतकी स्वाभिमानीत्वाची धनी रक्कम देण्यात येणार आहे। शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास म्हणजेच 22.50 मेट्रिक टन पर्यंत विनामूल्य वाळू मिळणार आहे। हा सर्वांसाठी उपयुक्त असा शासन निर्णय या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता या योजनेविषयी जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर कशा पद्धतीने करायचा? तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी YouTube वरती अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत की